अमरावती शहरातील मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक 6 मधील पत्रकार कॉलनी परिसरात अखेर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला आहे. सिटी न्यूजच्या बातमीचा प्रभाव पाहायला मिळाला असून अनेक दिवसांपासून तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर समस्येवर आता तोडगा काढण्यात आलाय. मोरबाग विलासनगर प्रभाग क्रमांक 6 मधील पत्रकार कॉलनी विद्याभारती स्कूल समोरील नाले अनेक दिवसांपासून तुंबलेले होते. उघड्या प्लॉटमध्ये कचऱ्याचा ढीग साचला होता. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांकडनं दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिक आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या संदर्भात सिटी न्यूजने सातत्याने बातमी प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर प्रभाग क्रमांक 6च्या महिला नगरसेवक रेखा पंजाबराव तायवाडे यांनी ही समस्या गांभीर्याने घेतली. पहाटे 6 वाजल्यापासूनच सफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माजी नगरसेवक पंजाबराव तायवाडे यांच्या उपस्थितीत मनपा कर्मचाऱ्यांना बोलावून नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. पंजाबराव तायवाडे स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी करीत होते. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परिसरातील रहिवाशांनी सिटी न्यूजचे आभार मानत समाधान व्यक्त केलेत. जर प्रत्येक लोकप्रतिनिधीने अशीच जबाबदारी घेतली तर शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ आणि सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. सिटी न्यूजच्या प्रभावामुळे झालेल्या या सकारात्मक बदलामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पंजाबराव तायवाडे करू राहिले ते पंजाबराव दादा आहेत ना, त्यांनी केलं हे काम. याच्या पुढे अगर चांगलं करतील तर आम्ही द्यायचंच ना. पंजाबराव तायवाडे प्रभाग क्रमांक 6 विलासनगर मोरबाग गौलीपुरा में से जो सिटी चैनल वाले की जो यानी जो सर्वे होते रहता, वो सर्वे के अंदर जो हमको खबर आती रहती कि ये यहाँ का स्पॉट है, यहाँ गंदगी का साम्राज्य भरा हुआ है, वो साम्राज्य पर हम वाच करते और उसको पूरा साफ करने का काम प्रतिनिधि के तौर पर हम करते रहते हैं। यही तकरार पर प्रभाग क्रमांक 6 मोरबाग विद्या भारती पत्रकार कॉलोनी में की विद्या भारती स्पॉट करने की जो नाला था, जो आज सवेरे 6 बजे से बापकट से जो निकलना चालू किया, आज उसमें से वहाँ के लोगों की समस्या सॉल्व हो गई और वो खुशी में लड़ रहे।